सरकारला दगाबाजरे म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधतायत। उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान बीड जिल्ह्यातल्या पाली गावातल्या ग्रामस्थांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही खिल्ली उडवली। या दौऱ्यात आणखी काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा ठीक आहे ना बा, अरे तुझा बा बसला ना इकडे। शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 रे कोरा, आता पुढे गेला। एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे। आधी कर्जमाफी करा, मग आम्ही तुम्हाला मत देऊ। कर्जमाफी नाही तर मत नाही, हे गावागावात बोर्ड लावा। यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टीचा तडाखा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर येण्याची उद्धव ठाकरेंची दुसरी वेळ। सुरुवात झाली ती संभाजीनगरच्या फलटणमधल्या नांदर गावातून। राजकारण करायला आलेलो नाही असं उद्धव ठाकरेंनी दौऱ्याच्या सुरुवातीला जाहीर केलं। मात्र संपूर्ण दौऱ्यादरम्यान महायुती सरकारचे तिन्ही शिलेदार उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते। टीकेचा नांगर फिरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी नुकसान भरपाईच्या मुद्द्याला हात घातला। आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषद निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गुळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील। पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी होऊन गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं। पैसे मिळणार कधी? म्हणजे नुसतं पंचांग काढतायत, मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत, पण मदतीच्या नावाने ठणठणाट। पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कशी थट्टा सुरू आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला। पीक विम्याचे पैसे मिळायला लागले। अरे अकोल्यात मिळाले, किती मिळाले माहितीये? 2 रुपये 30 रुपये। पालघर जिल्ह्यामध्ये, तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला। अरे काय हे थट्टा ही, म्हणजे शेतकऱ्याची थट्टा चालली। 89 रुपये किती मिळायला पाहिजे होता? भाई जेवढे तुम्ही भरले, आता ज्यांनी 6 रुपये आले, बँकेचं स्टेटमेंट आहे। आज आम्हाला सरकारने 6 रुपये दिलेत, बघू शकता तुम्ही। कारण की हा कागद नाही, हा बँकेचे क्रेडिट झालेले पैसे आहेत। चक्क मला 6 रुपये आलेत आणि ते बी 6 रुपये मी बी उद्धव साहेबांची आभार मानतो। कमीत कमी तुमच्यामुळे मला ते 6 रुपये मिळाले। तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले, नाही तर मला वाटत नव्हतं की हे शेतकऱ्याला मला पैसे देतील। केवळ फक्त उद्धव साहेबांमुळे 6 रुपये कोणा मला मिळाले, मी उद्धव साहेबांचं आभार मानतो आणि ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो। संभाजीनगर मधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरेंचा ताफा बीडच्या पाली गावात दाखल झाला। 7/12 कोरा करण्याच्या आश्वासनाची आठवण करून देताना उद्धव ठाकरेंनी सरकारला कोणता टोला हाणला, तुम्हीच ऐका। निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा। आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7/12 करू कोरा 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 रे कोरा, आता पुढे गेला, आता पुढे गेला। उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम मधल्या पाथरुडच्या बांधावर दाखल झाले। बैलजोडे घेऊन निघालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला।
रेशनवर सडलेलं धान्य मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली. आता माईक उद्धव ठाकरेंच्या हातात आला. विधानसभा निवडणुकांसाठी बिहारमध्ये प्रचार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी लक्ष केलं. तर मुख्यमंत्र्यांनी देखील उद्धव ठाकरेंना ईट का जवाब पत्थर से देण्याचा प्रयत्न केला. आनंदाचा शिरा बंद. शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत. त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद. सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी. कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार. आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार. मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला. कैसन बा? हा ठीक आहे ना बा. अरे तुझा बा बसलाय ना इकडे. हा इकडे शेतकरी बसलाय ना. चांगलं आहे. विरोधी पक्षाचं काम आहे. पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत त्यामुळे मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या खात्यांवर कोटी करताना उद्धव ठाकरेंनी नवी खाती जन्माला घातली. आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का? तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये. अशा गोष्टी कराव्या लागतात. मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये. म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री. घराघरात भांडणं लावणारे. विधानसभेच्या निवडणुकीत गेलेली पत हे पुन्हा परत मिळवण्याकरता उद्धव ठाकरेचा हा राजकीय दौरा आहे. मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही. मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही. कर्जमाफीवर बोलताना अजित पवारांनी शेतकऱ्यांना हातपाय हलवण्याचा सल्ला दिला होता. त्या सल्ल्याचा समाचार घेण्याची संधी उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना साधली. आम्ही जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करेल. पण सारखीच मदत नाही. काय तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय. त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव. मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. तुम्ही असं मी वेडवाकडे काय बोलत नाही. मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं. मराठवाडा दौऱ्याच्या पहिल्या दिवसाची अखेर झाली ती सोलापुरात. उद्धव ठाकरेंनी बार्शी तालुक्यातील घारी गावातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. धाराशिवमध्ये अजित पवारांवर हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी बार्शीमध्ये मात्र आशीर्वाद दिला. कुठलाय तो आशीर्वाद? तुम्हीच ऐका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्याला त्या दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे. उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे. खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिली. जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिले. असं असताना नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करतायत. स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी मराठवाड्याच्या बांधावर उद्धवजी ठाकरे जात आहेत. सध्याचे सत्ताधारी एकेकाळी विरोधक होते तर आत्ताचे विरोधक एकेकाळी सत्ताधारी होते. मात्र कुणाच्याही काळात शेतकऱ्यांचं म्हणावं तसं भलं झालेलं दिसत नाही. शेतकऱ्याचा सोयीनुसार वापर होत आलाय आणि आताही होतोय हे कुणीच नाकारूही शकणार नाही. कृष्णा केंडे, आप्पासाहेब शेळके सह वेदांत देव, एबीपी माझा.